सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रकरणामध्ये तुमचा विजय होऊ शकेल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज सामाजिक मान सन्मान वाढल्यानं तुमचं मनोबल देखील उंचावेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हसत खेळत दिवस घालवाल. तुमच्या आनंदी वक्तव्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा नोकरीमध्ये तुमच्या जवळ येण्याचा लोक प्रयत्न करतील, परंतु थोडंसं सावध राहा. तुम्हाला आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यातून तुम्हाला चांगला फायदा देखील होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. इच्छा नसताना देखील तुम्हाला काही खर्चांना बळी पडावं लागेल. मात्र तुम्हाला आज अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतील, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आज तुम्हाला व्यवसायात देखील रस असेल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. भावांसोबत बराच काळ सुरू असलेला तुमचा वाद अखेर संपुष्टामध्ये येईल. तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळी कामं तुम्ही अगदी सहज पूर्ण करू शकाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य लाभेल. तुम्हाला आज तुमच्या दान आणि परोपकाराची भावना निर्माण झाल्याची फिलिंग येईल, ज्यामुळे तुम्ही गरजूंवरती पैसे खर्च कराल. संध्याकाळी तुम्हाला पोटदुखी, थकवा, ताप अशा काही शारीरिक समस्या जाणवू शकतात. तुमचं मन दुपारनंतर थोडंसं उदास राहील आणि अस्वस्थ वाटेल, ज्यामुळे तुम्हाला कोणतंही काम हे करावंसं वाटणार नाही. तुम्हाला आज घर किंवा व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर व्यवस्थित विचार करा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदारासोबत जर वाद सुरू असतील तर ते आज मिटतील. तुमच्या जोडीदाराला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आज तुम्ही आधी इतरांचा विचार कराल आणि लोकांची मनापासून सेवा कराल. यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल. प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये आज एक नवीन ऊर्जा येईल. तुम्ही संध्याकाळी तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुमचा उत्साह तुमच्या मनामध्ये राहील आणि ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमची कामं धैर्यानं पूर्ण करावी लागतील आणि ती पूर्णही होतील. संध्याकाळी तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंताग्रस्त होऊ शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आई वडिलांच्या पाठिंब्यानं आणि आशीर्वादानं तुम्हाला मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांशी काही वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सावधानतेनं बोलावं लागेल आणि तुमचं मन देखील थोडंसं अस्वस्थ असेल. सासरच्या लोकांशी कोणताही वाद जर झाला तर आबोला धरू नका. जर तुमची नाराजी असेल तर तुमच्या गोड बोलण्यानं तुमची ती नाती पूर्ववत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोणतीही शारीरिक समस्या असल्यास तो त्रास आज तुमचा वाढीस लागू शकतो. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळाल्यानं आनंद होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचे त्यांना त्यामध्ये यश मिळेल. तुम्ही आज तुमच्या ऐशोआरामावरती काही पैसे हे खर्च कराल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कोणालाही सल्ला देताना तुम्ही सावध राहा. मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सल्ला देताना तुम्ही विचार करा, कारण नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही बँक किंवा कुठल्याही माणसाकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळू शकेल. तुम्ही आज संध्याकाळची वेळ तुमच्या आईची सेवा करण्यामध्ये व्यतीत कराल. तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीनं तुम्ही ते दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय हे घ्यावे लागतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यामध्ये व्यस्त असाल. व्यवसाय वाढवण्यासाठी कोणतीही कल्पना तुमच्या मनामध्ये आली तर तुम्हाला त्यावर लगेच काम करावं लागेल. पाठपुरावा घ्यावा लागेल, कारण तुमची संकल्पना यशस्वी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. आज सामाजिक क्षेत्राशी तुमचा संबंध येऊ शकतो आणि त्यातनं तुम्हाला लाभ मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल त्यांना आज त्यामध्ये यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या ऐश्वर्यावरती काही पैसे हे खर्च कराल आणि तुमची ती प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमचा हेवा करतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आई वडिलांच्या पाठिंब्यानं आणि आशीर्वादानं तुम्हाला मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ होईल. सासरच्या कोणत्याही लोकांशी जर तुमचा काही अबोला नाराजी असेल तर आज तुमच्या गोड बोलण्यानं ती नाती पुन्हा पूर्ववत होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुमचा उत्साह तुमच्या मनात असेल आणि ती पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची कुठलीही कामं आज तुम्हाला धैर्यानं शौर्यानं पूर्ण करावी लागतील. आज संध्याकाळी तुमचं मन हे थोडंसं उदास राहू शकतं. तुम्हाला आज व्यवसायामध्ये कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला नीट व्यवस्थित विचार हा करावा लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज तुमच्यामध्ये दान आणि परोपकाराची भावना देखील निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही गरजूंवरती पैसे खर्च कराल. आज नशीब तुमच्या 82% बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील एखादी महत्त्वाची डील अंतिम होण्यासाठी थोडंसं थांबावं लागू शकतं. त्यामुळे आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्या. आज चांगल्या कामासाठी खर्च केल्यानं तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यावरती जर चर्चा होणार असेल तर ती संध्याकाळपर्यंत होईल. कुटुंबामध्ये एखादा विशेष मान सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.